दादरमधील प्रसिद्ध कबूतरखाना पूर्णपणे बंद झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून कबूतरखान्याचा वाद शांत होता, परंतु काल पुन्हा एकदा कबूतरखान्याचा वाद चिघाळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते। दादर कबूतरखान्यातील या ठिकाणी जे जैन मंदिर आहे, या ठिकाणचे सर्व मुनी आहेत जे आपल्यासोबत आहेत, या ठिकाणचे ट्रस्टी जे आहेत ते ट्रस्टी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादरमधील हा कबूतरखाना बंद झालेला आहे, आता पूर्णपणे बंद आहे। खाद्य देखील तुम्ही त्या ठिकाणी टाकत नाहीत। काय भूमिका आपली आहे आता इथून पुढची, कारण की 2 महिन्यांपासून हा संपूर्णपणे कबूतरखाना बंद आहे। 2 महिन्यापासून कबूतरखाना बंद आहे। आता याच्या पुढील जे संरचना जी पण आहे ते आता सांगितले नाही कोणाला काय आहे ते। आता बघू काय होणार ते। जे सगळे जे आमचे लीडर आहेत, जे आमचे धर्मगुरू आहे ते आता बघणार ते काय करतात। कालची आमची उद्या मीटिंग झाली आहे। आता मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं आहे की आजचा निकाल आमच्या संबंधावर नाही आला तर आम्ही नवा पक्ष उभा करू, अशी त्यांची याची मागणी आहे। नवा पक्ष उभा करण्याची त्यांनी घोषणा पण केली आहे। आगामी मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही निवडणुकीमध्ये उतरणार असं देखील त्यांनी म्हटलंय। त्याच्यामुळे कुठेतरी राजकीय पक्ष जे आहेत त्या राजकीय पक्षांकडून तुमच्यावरती टीका होऊ दे सर। टीका होऊन काय फरक पडत नाही। आम्हाला काहीतरी करावंच लागणार ना। ते कबूतरखाना बंद झालं, 100 वर्षाचा कबूतरखाना एक बंद केला, त्याच्या काहीतरी आम्हाला आमचे गुरु महाराज काहीतरी निर्णय घेणारच आहे ना। कबूतरखाना बंद असला तरी चालेल तुम्हाला, की कबूतरखाना सुरू करण्याची मागणी तुम्ही करणार? हां, कबूतरखाना सुरू पाहिजेच ना। आम्हाला कबूतरखाना सुरू करण्याची मागणी आमची एकच मागणी आहे, कबूतरखाना परत सुरू करा। मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुकीला उतरण्याची घोषणा जी आहे ते काल सभेमध्ये झाली। पक्ष ते संघटनेची देखील घोषणा झालेली आहे। मग कशा पद्धतीने लढणार तुम्ही ह्या निवडणुकीला? हे सगळं झालेलं आहे ते ॲक्च्युली पॉलिटिक्स झाले सगळे मुद्दा। आता ज्या बिल्डर्स आहे आणि पॉलिटिक्स पार्टी हे सगळे घेऊन या मुद्द्याला उभा केला आहे। आता बघू नंतर काय होते। आता आपण काही वेगवेगळ्या संघटनांकडून तुमचा विरोध होतोय। ते म्हणतात की जर तुम्हाला कबूतर एवढीच प्यारी आहेत तर ते कबूतर राजस्थान असतील किंवा गुजरात असतील याकडे तुम्ही घेऊन जावा, अशा पद्धतीच्या काही संघटनांकडून टीका केली जाते। सर्व ठिकाणी कबूतर तर आहेत ना, तर सर्व ठिकाणी हा रोग होतो का? पण ज्या पद्धतीने तुम्ही बंद केला त्याच्या अगोदर त्याचा काय निकाल काढला त्याच्या अगोदर की हा इकडे आम्ही बंद करणार, आणखी कुठेतरी सुरू करणार, ते काय नाही झालं। आणि डायरेक्ट तुम्ही बंद करणार तर कसं चालणार? ते लोक कुठे जाणार खायला? ते मागू शकतात, स्वतःच्या तोंडाने मागू शकतात का? आपल्याला समजायला पाहिजे ना। बाकीच्यांना तुम्ही ते बरोबर खायला देतात, हे कुठे जाणार? त्याच्या अगोदर तुमचे काय निकाल काढला या तुम्ही नोटीस दिली की आम्ही बंद करणार, असं करणार तसं करणार, काहीच नाही। गिरगावकर जी संघटना आहे त्यांच्या वतीनं केलं जातं की कबूतर गो बॅक टू मारवाड। त्यांचं म्हणणं आहे कबूतरखाने बंद झालेत, बंदच असले पाहिजेत, आणि कबूतर तुम्हाला एवढी प्यारी असतील तर ते तुम्ही राजस्थान आणि मारवाडला या दिशेने तुम्ही घेऊन जा, असं त्यांच्याकडून सांगितलं जातं। तर त्यांच्याकडे ते आहे काय की ते मारवाड झाले? त्यांच्याकडे काय प्रूफ आहे की मारवाडनी आले, राजस्थानने आले, गुजरातने आले? तर कसं घेऊन जायचं? जेव्हा युद्ध मागच्या काही वर्षापूर्वी राजे महाराजे जेव्हा युद्ध करायचे तेव्हा कबूतर उडवायचे, व्हाईट कबूतर, सफेद कबूतर उडून ते शांतीचे ते वार्ता करायचे की आमच्या पक्षाने आता पुढे युद्ध करणार नाही। त्या वेळापासून कबूतरचा एवढा महत्त्व आहे। तर आता तुम्ही त्यांना ते खायला नाही देणार, आणि त्यावेळी तुमचं ते एवढं केलं, 2-4 कबूतर उडवले होते, व्हाईट कबूतर जेव्हा सफेद कबूतर उडवत होते तेव्हा सवर शांती झाली असते ना। त्यावेळी शांती व्हायची की नाही व्हायची? मग आता का? मग आता शांती नाही पाहिजे? मग आता जैन समाज काय करणार? राजकीय पक्षांचं म्हणणं आहे की पूर्णपणे जी कबूतरखाने बंद केलेत ते न्यायालयाच्या आदेशानुसार बंद केलेत, त्याच्यामुळे इथून पुढची तुमची भूमिका कशा पद्धतीने असेल? काल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरण्याची देखील घोषणा तुमच्या समाजाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आमचा एकच आहे, आम्ही 60 वर्षापासून मी इकडे राहतो। मला काही अजून बिमारी झाली नाही इकडे। 60 वर्ष झाले मला खुद स्वतः या राहायला। माझी वय आहे 80 वर्षची। आणि मी आता तुम्हाला सांगतो की कबूतरखाना चालू आहे। ये महादेव होते ना, हर हर महादेव, ये टाइमाचे कबूतरखाने है। हर हर महादेव आहे ना, ते मानते, आपण का नाही मानू? है अरे हे तो आता काय कोणाच्या पुढे आम्ही जाणार नाही। आम्ही हे लोकांना विचार करून कबूतरखाना चालू करायला पाहिजे। महानगरपालिकेमध्ये उतरण्याची घोषणा काल तुमच्या समुदायाच्या काही धर्मगुरूंकडून करण्यात आलेली आहे। ते अनशन करणार, दुसरं काय करणार? दुसरा काय आमच्यामध्ये आहे नाही का मारामारी करा, काही आम्ही करणार नाही। आम्ही एक संतोष एकदम शांतीपूर्ण अनशन करून बसणार बस। काय भले आम्ही मरून जाईल तर चालेल, मग कबूतरखान्याची रक्षा करायची आम्हाला, बस एवढा आम्हाला सांगायचं बस। हे जरूर आहे।
या ठिकाणी पाहतोय की काल सभेचं आयोजन जे आहे ते योगी सभागृहामध्ये करण्यात आलं होतं. त्यानंतर आता देखील सर्व जैन धर्मीय जे आहेत ते त्यांचं एकच म्हणणं आहे की कबूतर खाणं सुरू करावेत आणि नियमानुसार सुरू करावेत अशी मागणी जी आहे ती त्यांच्या वतीनं करण्यात येते. कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.